श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रीनाज यूट्यूब ह्या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत गुरुवारचे व्रत हे कसे करावे. संकल्पयुक्त ते हे गुरुवार करायला हवेत. जर तुम्ही कायमस्वरूपीचे जर उपवास करणार आहे तर त्याला संकल्प करायची काहीच गरज नाही. किंवा मग तुम्ही 11 गुरुवार 5 गुरुवार जर करत असणार तर त्यावेळेस तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता संकल्प हा कसा करावा, तर आपल्या उजव्या हातात तुम्ही अक्षता घेऊ शकता. उजव्या तळ हातात तुम्ही अक्षता घेऊ शकता. त्यानंतर हळद, कुंकू आणि पाणी तुम्ही घेऊन तुमचं नाव सांगा. तुमचं नाव आता सपोज म्हणजे माझं नाव रीना आहे तर मी रीना. माझं गोत्र, तर आपल्याला आपलं गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप हे गोत्र म्हणू शकता. व तुमची जी कुठली काही इच्छा आहे ती इच्छा सांगून तुम्हाला ती इच्छा महाराजांना सांगायची आहे. आणि ते पाणी हे तुम्हाला एखाद्या ताटात काढायचं, म्हणजे ताटात ओतायचे. त्यानंतर तुम्ही उपवासाला सुरुवात करू शकता. तुम्हाला किती गुरुवार करायचे हे देखील सांगा. 21 करायचे आहेत, 11 करायचे आहेत किंवा 5 गुरुवार करायचे आहेत. बघा, आता काही लोक कायमस्वरूपीसाठी करतात त्याच्यामुळे ते संकल्प करत नाही. पण जे आपली अशी कुठली इच्छा आहे, आणि बघा शेवटी आपण सांसारिक माणूस आहोत, त्याच्यामुळे प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते की मला ही माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, ती इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. असे काही टोन करते ग. तर असं प्रत्येकाला वाटतं की आपली इच्छा ही पूर्ण व्हायला पाहिजे बा. तर तुम्ही गुरुवार करा खरंच. आणि गुरुवारी तुम्ही कुठली सेवा करायला पाहिजे हे बघा. तुम्ही गुरुवार करत असताना खूप चांगली गोष्ट आहे, पण जर उपवास जर तुमच्याने शक्य होत नसेल तर नक्कीच करू नका. पण सेवा मात्र चुकवू नका. तुम्ही सेवेमध्ये काय करू शकता, स्वामी चरित्र सारामृत ह्याचं पूर्ण पठण तुम्ही ह्या पुस्तकाचं तुम्ही पूर्ण पारायण, म्हणजे पूर्ण पुस्तकाचं तुम्ही पठण करू शकता. एक पारायण तुम्ही करू शकता त्या दिवशी पूर्ण. त्यानंतर 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा देखील तुम्ही करू शकता. तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्राचा 14वा अध्याय व 18वा अध्याय हे देखील तुम्ही करू शकता. सेवा भरभरून आहे की असं नाही की मी तुम्हाला सेवा खूप कमी सांगितली नाही. सेवा भरभरून आहे, पण तुम्हाला माहिती का आपली इच्छा देखील तेवढी मोठी असेल ना तर नक्कीच ही सेवा करा. आणि शेवटी बघा, आपण ही जी सेवा करतो ही कोणासाठी करतो, हे आपण आपल्यासाठी करत असतो. आपण महाराजांसाठी कधी काय करतो का? कोणीच बघा, जी व्यक्ती मंदिरात जाते, म्हणजे कुठलीही व्यक्ती मंदिरात असो, आपल्या घरातल्या याच्यात म्हणा, आपण कोणासाठी एवढं सगळं करतो? आपल्या स्वतःसाठी व आपल्या घरच्यांसाठी. म्हणून आपण, आणि मी तरी म्हणेन की म्हणजे भरभरून अशी सेवा करा की जेणेकरून आपलं अध्यात्म आपलं ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस आपला ऑरा देखील पॉझिटिव्ह होतो. आणि ऑरा जर आपला पॉझिटिव्ह झाला तर नकारात्मक जी शक्ती असते, काही कोणाची करणी बाधा म्हणा, कोणाची काही वाईट दुष्ट म्हणा, ती देखील आपल्याला सहजासहजी म्हणजे त्याचे इफेक्ट आपल्यावर होत नाही. त्यामुळे तुम्ही भरभरून अशी सेवा करा, हे गुरुवार करा, खूप चांगला अनुभव येईल. 5 गुरुवार तरी करून बघा. आणि आता श्रावण जे गुरुवार करशाल तुम्ही, श्रावणाचे देखील गुरुवार असतात. तुम्ही श्रावण महिन्यात जर आपल्या महाराजांचे जर गुरुवार केले तुम्ही 5 गुरुवार, तर असंख्य प्रमाणात तुम्हाला भरभरून असं म्हणजे तुम्हाला अनुभव येईलच या सेवेचा. म्हणून सेवा करा, सेवा वाढवा. आपण बघा, मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं की नामस्मरण करा. नामस्मरणाने काय होतं की आपला भरभरून असा ऑरा पॉझिटिव्ह होतं. मेन म्हणजे तर आपल्या मनात कोणाविषयी वाईट चिंतन येत नाही. कारण ज्यावेळेस आपण आपल्या आवडत्या देवतेचं स्मरण करत असतो, नामस्मरण करत असतो त्यावेळेस आपल्याला विचार येतच नाही. चांगलाही विचार येत नाही किंवा वाईट देखील विचार येत नाही. आणि ते म्हणता ना की आपलं ज्यावेळेस आपण खाली आपलं दिमाग जेव्हा असतं, म्हणजे आपल्या डोक्यात असे आपण जर कधी स्वयंपाक करत असलो किंवा मग आणि नामस्मरण जर नाही करत असलो तर काही ना काही आपल्या डोक्यात 1756 असे विचार येत राहतात. त्यामुळे नामस्मरण करा की जेणेकरून आपलंही नाही किंवा इतरांचंही वाईट चिंतन होणार नाही किंवा कोणाविषयी काही म्हणजे मनात कधी नकारात्मकता येणारच नाही. म्हणून नामस्मरण करा, सेवा करा, भरभरून सेवा करा, अनुभव नक्कीच येईल. आणि ज्याने कोणी महाराजांची सेवा केली ना त्यांना महाराजांनी नक्कीच असं फळ दिलं आहे. असेही म्हणजे ज्यावेळेस असे ग्रह मन आपले पालटतात की ग्रह देखील आपले वेळ देखील आपल्या विरोधात होते, त्यावेळेस आपल्याला महाराज सापडतात. हे खरंच आहे, वेळ खरंच आपल्या विरोधात असते ना त्यावेळेस महाराज सापडतात. म्हणून म्हणते सेवा करा, भरभरून अशी सेवा करा. भेटूयात आपण पुढच्या वेळेत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.